स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत कोबीची भजी। कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशी भजी बनवा, खूप टेस्टी लागतात। इथे आपण कोबी स्वच्छ धुवून पातळ असा लांब चिरून घेतलेला आहे। हिरव्या आणि लाल मिरच्या घेतल्या स्वच्छ धुवून। लसूण घेतलाय, धने जिरे लाल तिखट मीठ हळद बेकिंग सोडा ओवा चाळून घेतलेलं बेसन पीठ। पहिले आपल्याला धने आणि जिरे ग्राइंड करून घ्यायचेत। मिक्सी मध्ये घेऊया आपण धने आणि जिरे। जिरे ही टाकून घेऊ आणि ही ग्राइंड करून घेऊ। धने आणि जिरे ग्राइंड करून झालेत। आताच टाकून आता परत आपण लसूण हिरवी मिरची लाल मिरची ग्राइंड करून घेऊ। झालेलं आहे आपलं वाटण तयार। चिरलेल्या कोबीत आपण जितकं तिखट पाहिजे तेवढं आता वाटण टाकून घेऊया। तुम्हाला जितकं तिखट आवडतं सहन होतं तितकं तुम्ही वाटण टाका। तिखट हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। वाटण आणि तिखट मीठ हळद कोबीला चांगलं लागेल असं मिक्स करून घेऊ। चांगलं मिक्स झालंय, आता लागेल तसं डाळीचं पीठ टाकून घेऊ। हाताने ओवा क्रश करून घेतलाय तो टाकूया। ओवा ह्यासाठी की डाळीचं पीठ आपल्या पोटाला बाधत नाही। टाकूयात बेकिंग सोडा। आपल्याला लागेल तसं चमच्यानेच पाणी टाकायचं आहे। आपल्याला खूप पाणी टाकायचं नाहीये त्याच्यामध्ये, कारण की आपण खेकडा भजी बनवत आहोत। कोबी ओलसर होईल एवढंच आपल्याला चमच्याने पाणी टाकायचं आहे। मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाले, आता आपण भजी तळायला घेऊ। ऑइल आता आपण हाय फ्लेम वर गरम करून घेतलंय। आता लो टू मीडियम फ्लेम वर आपण सगळे भजी करून घेणार आहोत, म्हणजेच फ्राय करून घेणार आहोत। हाय फ्लेम वर जर आपण भजी केली तर ते आतमधून कच्चे राहतात आणि वरतून जळतात। त्याच्यामुळे लो टू मीडियम फ्लेम ठेवायची, म्हणजे आपले भजी कच्चेही राहत नाहीत आणि फ्राय होतात। आता असेच आपण सर्व भजी फ्राय करून घेऊ। तयार आहेत आपली कुरकुरीत अशी कोबी खेकडा भजी। नक्की बनवा आणि आस्वाद घ्या। तुम्ही सॉस सोबत खा किंवा चहा सोबत खा। रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा।